एकीकडे सरकारने शासकीय कार्यालयात वीज बचत करावी अशी सूचना दिली असताना बदलापूर पूर्वेकडील चक्क महावितरण कार्यालयातच सरकारी सूचनेला घरचा रस्ता दाखवला जातो आहे। या कार्यालयात सेवा बजावताना कर्मचारी कामानिमित्त बाहेर जाताना आपल्या केबिनमधील पंखे मात्र सर्रास सुरू ठेवून विजेचा अपव्यय करताना दिसत आहेत। एकीकडे हेच कर्मचारी शहरातील नागरिकांना वीज बचतीचे धडे देतात, मात्र स्वतः हे धडे गिरवायला विसरतात की काय असा प्रश्न येथील स्थितीकडे पाहून होतो आहे। राज्याच्या ऊर्जा संवर्धन कायद्यानुसार सरकारी कार्यालयांनी रोज 20% विजेची बचत करणं अपेक्षित असलं तरी या कायद्याला सरकारी यंत्रणेने मूठ माती दिलेली आहे। बदलापूर पूर्व महावितरण कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीत येथील केबिनच्या विजेचा बेपर्वाईने वापर सुरू असल्याचं धक्कादायक चित्र दिसतं आहे। वीज जपून वापरा, आवश्यक तेवढीच वापरा, विजेची बचत करा असे उपदेशाचे डोस पाजणाऱ्या या शासकीय कार्यालयात विजेचा प्रचंड अपव्यय सर्रासपणे सुरू आहे। लोकांसंगे ब्रह्मज्ञान अशी वृत्ती बदलापूर पूर्वेकडील महावितरण कार्यालयात स्पष्टपणे दिसून आली आहे। एकीकडे भर उन्हाळ्यात राज्यात अनेक ठिकाणी वीज टंचाई निर्माण झालेली असताना या समस्येमुळे राज्यकर्त्यांच्या तोंडचं पाणी पळालेलं असताना जणू या समस्येशी आपला सुतराम संबंध नाही। याच आविर्भावात सरकारी यंत्रणा विजेची उधळपट्टी करत आहे। वीज संकटाबाबत सरकारी यंत्रणा किती बेफिकीर आहे हे यावरून दिसून येत आहे। तुम्ही सुद्धा आपले बदलापूर या वृत्तवाहिनीला जोडले जाऊ शकता। तुमच्या भागातील समस्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आपले बदलापूरच्या बातम्या शेअर करून बातम्या सोडवण्यासाठी मदत करा।